बागमांडला हरेश्वर विभाग कुणबी समाज 14 गाव कमिटी मुंबई आयोजित बागमांडला हरेश्वर विभाग कुणबी चषक 2025 ब गटामधला हा पहिला सामना कांटी बोडन वर्सेस कारिवने. पहिला चेंडू एक धाव नक्कीच मिळेल. दोन्ही संघाचे एक अतिरिक्त खेळाडू 12वा खेळाडू इथे समालोचनाजवळ पाठवावा. ही दोन्ही संघांनी त्याची नोंद घ्यावी. आणि पहिल्या चेंडूवर एक धाव नक्कीच मिळाला. बॉलर नेम युवराज. पहिल्या चेंडूवर एक धाव खर्च देखील केली. दुसरा चेंडू घेऊन युवराज पुन्हा एकदा सुंदर फटका. यावेळेस धावचीची संधी होती मात्र इथे गमावताना कारिवने संघ थोडस गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दोन चेंडूचा खेळ इथे झालेला आहे. एक धाव खर्च केली आहे. पुढील चेंडू तिसरा चेंडू घेऊन युवराज सुंदर फटका यावेळेस उडवलाय. मोठा फटका. 6 धावांसाठी 6 धावा नक्कीच मिळतील. 6 धाव्याने धाव संख्येत वाढ. धाव संख्या होते ती म्हणजे 7 धावा. सुंदर फटका पाहायला मिळाला. एक मोठा संघ आहे हा काटी बोडन संघ. सौरभ याच्या बॅट मधून सुंदर फटका देखील पाहायला मिळाला. 6 धावा कांटी बोडन या संघाला मिळाला. आणि स्वतःचा एक खाता ओपन केलं 6 धाव्याने. युवराज आपला पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा युवराज काय चमत्कार करील आपल्या संघासाठी. मोठा फटका यावेळेस देखील उडवलाय. वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा पाळा. दूर मारेगा झुकेगा नाही साला. 6 धावा षटकार. 6 धाव्याने पुन्हा एकदा धाव संख्येत वाढ. धाव संख्या होते ती म्हणजे 13 धावा. चला तर काय पाहायला मिळतंय. षटकारांचा पाऊस पाहायला मिळतंय. तो म्हणजे सौरभ याच्या बॅट मधून. आणि चला पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. झेल होऊ शकते इथे मात्र झेल धरणीला दान करताना कारिवना संघ. मित्रांनो कॅच विन द मॅच पाहायला गेले तर ऑस्ट्रेलिया वर्सेस अफगाणिस्तान सामना चालू होता. त्यामध्ये मॅक्सवेल सारख्या खेळाडूची कॅच त्यांनी धरणीला दान केली होती. त्यानंतर 200 धावा ठोकल्या होत्या आणि आपल्या संघाला देखील विजयी घोषित करून दिलं होतं. आणि त्यानंतर होणारा सामना मारळ वर्सेस जसवली असेल. सेमीफायनलचा सामना एक मोठी लढत पाहायला मिळेल. यापुढील होणारा सामना मारळ वर्सेस जसवली. तर पुढील चेंडू युवराजाचा पुन्हा एकदा सुंदर कमबॅक करताना पाहायला मिळतंय. तो म्हणजे युवराज आपल्या संघासाठी वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाचं सुद्धा पहिलं षटक घेऊन आले होते. पहिल्या चेंडूवर एक धाव नक्कीच खर्च केली. दुसऱ्या धावेवर थोडं कमबॅक करून एक चेंडू निर्धाव देखील टाकला. त्यानंतर पाहायला गेले तर 2 चेंडू बॅक टू बॅक षटकार. सॉरी यानंतर होणारा सामना सायगाव वर्सेस अंगणेवाडी. यापुढील होणारा सामना सायगाव वर्सेस अंगणेवाडी. तर पाहायला गेलं तर एक महागडं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. 14 धावा खर्च केल्या युवराज सारख्या गोलंदाजाने. आणि वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन प्रतीक. तर धावा रोखाव्या लागतील प्रतीक याला. कारण का पहिला जो गोलंदाज होता युवराज त्यांनी 14 धावा इथे खर्च केल्या. काय पाहायला मिळेल. कारिवने सारखा संघ एक धडाडीचा संघ आहे कारिवने सुद्धा. इथे मात्र निर्धाव चेंडू. काय सुंदर सुरेख टप्पा अचूक टप्पा इथे पाहायला मिळाला. तो म्हणजे प्रतीक याचा एक निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती म्हणजे
14 धावा. तर पुढील चेंडू कोणत्या प्रकारे फेकला जाईल पाहूया. पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रतिक्रियाचा. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ते मात्र सुंदर कनेक्ट केलंय आणि इथे धावची होण्याची संधी. मात्र 2 धावा सुरळीतपणे पार पडतायत. 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती म्हणजे 16 धावा. 2 चेंडू फेकले गेले, 2 धावा देखील खर्च केल्या. 2 धावेने धावसंख्येत वाढ देखील 16 धावा. चला सौरभ, सुंदर फटके पाहायला मिळतात त्याच्या बॅट मधून देखील. हा एक मोठा फटका. 6 धावा नक्कीच मिळतील. काय फलंदाजी पाहायला मिळतंय सौरभ याची. कांटी बोर्डन या संघाकडून एक मोठा खेळाडू. इथे षटकारांचा पाऊस या खेळाडूच्या बॅट मधून पाहायला मिळतंय. इथे मात्र 6 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती म्हणजे 22 धावा. आणि स्वप्नील कवडे कुठे असतील त्याने लवकर माईक पाशी संपर्क साधावा. स्वप्नील कवडे. तर पाहूया हा स्वर चेंडू वाईट. दुपारच्या सत्रात पंचांना एक्सरसाइज करणारा हा चेंडू. 1 धाव या स्वर चेंडूची नक्कीच मिळेल. धावसंख्या सरकावत आहे. धावसंख्या होत आहे ती म्हणजे 23 धावा. इथून पुढे कारविणे संघाला जर विजयी घोषित व्हायचं असेल तर धावसंख्या थोडी रोखावी लागेल. आणि जर का कांटीवडन या संघाला जिंकायचं असेल तर अशाच फटक्यांची गरज आहे. धावसंख्या बनवाव्या लागतील, कारण का ह्या ग्राउंडचा समाचार आपण मागाशी घेतलायच. काय बॅटिंग पाहायला मिळाली मारळ संघाची सुद्धा. 2 षटकामध्ये 42 धावा ठोकल्या होत्या मारळ संघाने आणि आपल्या संघाला विजय घोषित देखील करून सेमीफायनल मध्ये प्रवेश करून दिलं. पुढील चेंडू प्रतिक्रियाचा. यावेळेस थोडा मिस टाइम झालं, मात्र 2 धावा काही रोखू शकत नाही कारविणे संघ. सुंदर रणनीती पाहायला मिळते. 2 ने धावसंख्या सरकावते. धावसंख्या होते ती म्हणजे 31 धावा. पुढील चेंडू शेवटचा चेंडू. सुंदर फटका यावेळेस उडवलाय. आर पार सीमा पार. रामदेव बाबा पतंजली. षटकार. 6 धावा. या 6 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्या सरकावते. धावसंख्या होते ती म्हणजे 37 37 धावा. या पुढील होणारा सामना अष्टविनायक सायगाव वर्सेस चंडिका देवी आंगळे. याच्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी आपण समालोचनामध्ये हजर रहा. या पुढील आपला सामना असेल. तर पाहायला गेलं तर धावाचं डोंगर उभारलंय ते म्हणजे कांटी बोर्डन या संघाने. 2 षटक आणि 37 धावा मारल्या गेल्या. आणि तर चला हा मॅच कडे वळूया. सुनील, मूर्ती लहान पण कीर्ती महान असणारा हा गोलंदाज सुनील. वाह काय गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय. इथे मात्र पाहायला गेलं तर कोण आहे तो, जयदीप ना. हर्षद याला परतावं लागतोय. बॅक टू द पवेलियन हर्षद. आणि त्याची जागा सांभाळण्यासाठी पाहायला गेलं तर एक धडाडीचा फलंदाज जयदीप. खूप नावाजलेला खेळाडू आहे हा जयदीप कांटी बोर्डन या संघाचा. आणि पाहायला गेलं तर सौरभ याच्या बॅट मधून पाहायला गेलं तर वैयक्तिक 36 धावांवर खेळतोय तो म्हणजे सौरभ. पुढील चेंडू जयदीप याला. यावेळेस काय होतोय. इथे मात्र झेल होऊ शकली असती, मात्र 1 डिक्लेअर. पंचांचा निर्णय 1 डिक्लेअर. 1 धाव नक्कीच मिळेल. 1 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती म्हणजे 38 धावा. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे सुनील याची.
पहिला वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन सुनील कारिवणे संघाकडून पहिल्याच चेंडूवर कांटी बोडण या संघाला धक्का दिला. त्यानंतर पाहायला गेलं तर एक धाव आणि इथे मात्र गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 4 धावा, पंच देखील 4 धावा म्हणतायत आणि ह्या 4 धाव्याने धाव संख्येत वाढ. धाव संख्या होते ती म्हणजे 42 धावा, 42 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं इथे, जिथे 2 धावा मिळाल्या असत्या नक्कीच त्या 2 धावेची वाढ अजून झाली. 3 चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. अजून 3 चेंडू संपले आहेत. अजून 3 चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा सुनील. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते कांटी बोडण या संघाकडून. 42 धावा, चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुनील. वाह, सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. यावेळेस धावची होऊ शकते, धावचीची संधी. मात्र इथं फलंदाज बाद होतोय, धावचीच होतोय तो म्हणजे जयदीप. जयदीपला परतावं लागतंय आणि जयदीप याची जागा सांभाळण्यासाठी येते तो म्हणजे बाळाराम. कांटी बोडण या संघाकडून बाळाराम. असेल तर नक्कीच 44 धावाचं पाठलाग करावं लागेल. हॅलो, यापुढे होणारा सत्कार समारंभ श्री संतोष कासरुंग साहेब, गालसूर विभाग अध्यक्ष, 15 गाव कमिटी मुंबई यांचा सत्कार विभागाचे अध्यक्ष माननीय निलेशजी बुर्ले साहेब शाल आणि श्रीफल देऊन करतील. संतोषजी कासरुंग साहेब यांचा सत्कार. सॉरी, चंद्रकांत कासरुंग साहेब, सॉरी साहेब, यांचा गालसूर विभागाचे मुंबई अध्यक्ष चंद्रकांत कासरुंग साहेब यांचा सत्कार बागमांडला हरेश्वर विभागाचे अध्यक्ष माननीय श्री निलेशजी बोर्ले साहेब हे करतील. बोर्ले इकडे बघा. शॉल आणि श्रीफल देऊन त्यांचा सत्कार करतील. तसेच श्री अजिंक्य गावणकर साहेब, कुरावडे सदस्य, यांचा सत्कार गणेशजी भोजने साहेब करतील. विनायक किजविले साहेब अजिंक्य गावणकर यांचा सत्कार करतील शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन.
हर्षद याची कांटी बोडल या संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघाचं सुद्धा पहिलं षटक घेऊन पहिला चेंडू निर्धाव फेकला गेला. 44 धावाचं आव्हान कारिवणे संघासमोर आहे. तर काय होईल, कारिवणे संघाला काय विचार करावा लागेल ह्या गोष्टीवर. इथे मात्र सलग दुसरा चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतंय आपल्याला. आणि या पुढील तिसरा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळेल का. हर्षद काय गोलंदाजी करतोय कांटी बोडल्या संघाकडून. वा, मोठा फटका यावेळेस उडवलाय. सीमा पार होणारा हा चेंडू, षटकार. 6 धावा नक्कीच मिळतील. एक खराब चेंडूवर एक चांगला मोठा फटका 6 धावांसाठी देखील आला. 6 धावेने संघाचं खातं खोललं गेलंय. आणि इथून पुढे अशाच षटकारांची गरज नक्कीच कारिवणे संघाला देखील आहे. आणि जर असेच षटकार पाहायला मिळाले तर संघ देखील हा विजयी घोषित होऊ शकतोय. देखील कांटी बोडल्या संघाकडे सुद्धा गोलंदाज, एक धडाडीचे गोलंदाज, नावाजलेले गोलंदाज देखील आहेत. तर रोखू शकतायत का 44 धावा. पाहूया, येणारा वेळ आपल्याला सांगून जाईल. एक धाव नक्कीच मिळेल या चेंडूवर. एक धावेने धाव संख्येत वाढ होतय. धाव संख्या होत आहे ती 7 धावा. आतापर्यंत 7 धावा. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतंय. पहिला चेंडू निर्धाव फेकला गेला, त्यानंतर पाहायला गेला तर दुसरा चेंडूही निर्धाव फेकला गेला. मात्र तिसऱ्या षटकावर कुठेतरी खराब चेंडू फेकून एक षटकार देखील पाहायला मिळाला. आणि हा एक धाव, अशा टोटल 7 धावा नक्कीच मिळाल्या. वा, सुंदर फटका होता. देखील सुंदर प्रयत्न देखील झेलसाठी झाले. मात्र झेल धरणीला दान होतंय, जीवदान मिळतंय. तो म्हणजे फलंदाज सुनील याला. एक मोठा खेळाडू आहे कारिवणे संघाचा सुनील सुद्धा. मूर्ती लहानपण कीर्ती महान, मी मगाशी सुद्धा म्हटलं होतं. असा हा खेळाडू, धडाडीचा खेळाडू, क्रीजवर अजून सुद्धा सज्ज. एक धाव काय रोखू शकत नाही. एक धावेने धाव संख्येत वाढ देखील झाले. 8 धावा नक्कीच धाव फलकावर लागल्या गेल्या. वा, यावेळेस उडवलाय. इथे मात्र एक धाव पूर्ण, दुसरी धावेची मांग. 2 धावा पूर्ण देखील झाल्या. 2 धावेने पुन्हा एकदा धाव संख्या सरकावतय. धाव संख्या होतय ती म्हणजे 10 धावा. तर चला, पंचांना विनंती आहे की सामना लवकर चालू करा, कारण का आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. अजून आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. चला, थोडीशी कांटी बोडून संघाला विनंती देखील आहे की थोडी घाई करा. चला, तर पुढील षटक घेऊन वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन मयुरेश. तर स्ट्राईकला आहेत ते म्हणजे सुनील आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते म्हणजे पाहायला गेलं तर प्रतीक. संघाची धाव संख्या 10, धाव फलकावर 10 धाव संख्या लागली गेली आहे. पुढील चेंडू, यावेळेस सुंदर चेंडू देखील स्वर चेंडू पंच घोषित करताना ह्या स्वर चेंडूच्या 1 धाव नक्कीच मिळेल. 11 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. खराब चेंडू फेकला गेला. 12 चेंडूमध्ये अजून सुद्धा जिंकण्यासाठी हवा आहेत त्या 33 धावा. काय होईल, 33 धावा मारल्या जातील का. हा एक निर्धाव चेंडू. इथे मात्र धावसंख्या स्थिर, धावसंख्या आहे ती म्हणजे 11 धावा. पुढील इथे मात्र फलंदाज बाद होतोय. पंचांचा निर्णय देखील इथे आलाय. फलंदाज बाद होतोय. धक्का बसतोय तो म्हणजे कारिवणे संघाला. सुनील याच्या स्वरूपात. तर पाहूया, आणि आता मात्र थोडंसं समीकरण बदललंय. 10 चेंडू आणि 33 धावा.
जिथे 11 चेंडूवर 33 धावा होत्या तिथे आता थोडंसं समीकरण बदलतंय. 10 चेंडून 33 धावा. इथून पुढे जर कारिवणे संघाला विजयी घोषित व्हायचं असेल तर इथून पुढे मोठ्या फटक्यांची जरूरत आहे. तर पाहूया मोठे फटके इथे पाहायला मिळतील का, षटकारांचा पाऊस पाहायला मिळेल का. जसं सौरभ याच्या बॅटमधून षटकारांचा पाऊस देखील आला होता आणि कांटी बोर्डन या संघाला 43 धावेपर्यंत पोहोचवले होते. यावेळेस सुंदर फटका सुहास याचा. 2 धावा नक्कीच मिळतील. 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या सरकावतय. धावसंख्या होते ती म्हणजे 13 धावा. आता मात्र 9 चेंडू आणि 31 धावा. दोन चेंडू झाले. चेंडू किती? 2 चेंडू. इथे मात्र 10 चेंडू आणि 31 धावा इथे आता पाहायला मिळतील. इथे मात्र 1 डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव नक्कीच मिळेल. 1 धावेने धाव संख्येत वाढ देखील होईल. धाव संख्या होते ती म्हणजे 14 धावा. आता मात्र 9 चेंडू आणि 30 धावा. रोखू शकतील का कारिवणे संघाला कांटी बोर्डन संघ. तर पाहूया पुढील येणारा वेळ सांगून जाईल काय होईल, कोण विजेता संघ होईल देखील हा पंच स्वर चेंडू घोषित करतील. या स्वर चेंडूची 1 धाव नक्कीच मिळेल. 1 धावेने धाव संख्येत वाढ होते. धाव संख्या होते ती म्हणजे 15 धावा. चला तर थोडंसं समीकरण इथे मात्र बदलतंय. 9 चेंडू आणि 29 धावा अजून जिंकण्यासाठी हवाय कारिवणे संघाला. खोलवर टप्प्याचा चेंडू देखील इथं धावचीची संधी. मात्र 1 धाव पूर्ण देखील झालेली आहे इथे कारिवणे संघाची. आणि या 1 धावेने पुन्हा एकदा धाव संख्येत वाढ. धाव संख्या सरकावतोय. धाव संख्या होते ती म्हणजे 16 धावा. 1 गडी बाद देखील झालेला आहे. आणि 8 चेंडू 28 धावांचा 8 चेंडूंचा इथे सामना अजून शिल्लक आहे. 8 चेंडू 28 धावा. 28 धावा 8 चेंडू. इथे मात्र गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. 1 धाव पूर्ण. दुसरी धावेची माग. 2 धाव देखील पूर्ण झाल्या. 2 धावेने धाव संख्येत वाढ. धाव संख्या होते ती म्हणजे 18 धावा. आता इथून पुढे मात्र पाहायला गेलं तर 7 चेंडू आणि 16 धावांची गरज कारिवणे संघाला. 26 धावांची गरज. हा मोठा फटका इथे झेल होऊ शकते. मात्र 2 धावा मिळतील. 2 धावेने धाव संख्येत वाढ. धाव संख्या थोडीशी सरकावते. धाव संख्या होते ती म्हणजे 20 धावा. आता मात्र 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. 20 धावा धाव फलकावर. 1 गडी देखील बाद झालाय कारिवणे संघाचा. आणि इथून पुढे जिंकण्यासाठी हवाय त्या कारिवणे संघाला 6 चेंडू आणि 24 धावा. त्याआधी आपण एक मधुर संगीत ऐकूया. डीजे. घेऊन जयदीप स्वतः. आणि हा देखील सुंदर चेंडू. इथे धावचीची संधी. धावचीत होतोय. नक्कीच धावचीत होतोय तो म्हणजे सुहासला परतावं लागतंय. वाईट चेंडू नक्कीच पंच स्वर चेंडू घोषित करताना. वाईट चेंडू आहे. या वाईट चेंडूची एकदम नक्कीच मिळेल. धाव फलकावर 21 धावा लागल्या गेल्या. 21 धावा 1 गडी बाद. जिंकण्यासाठी अजून सुद्धा हवाय त्या 6 चेंडू आणि 23 धावा. आणि वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 3रं षटक घेऊन जयदीप. पहिला स्वर चेंडू देखील फेकला गेला. त्यानंतर एक धावचीत देखील मिळाला. सुंदर फटका. याच फटक्याची गरज आहे. सुनील याच्या बॅटमधून प्रतीकेच्या बॅटमधून मोठा फटका.
6 धावांसाठी नक्कीच 6 धाव्याने धावसंख्या वाढतंय. धावसंख्या होते ती म्हणजे 27 धावा. काय फटका पाहायला मिळाला. आपण रिप्ले पाहू शकता. सुंदर फटका 6 धाव्यांसाठी. आणि इथून पुढे मात्र आता समीकरण बदलतंय. 5 चेंडू आणि 17 धावा. आटातटीचा सामना इथे पाहायला मिळेल. 5 चेंडू आणि 17 धावा. अजून सुद्धा 2 मोठ्या फटक्यांची गरज. 2 मोठे फटके मॅचला विजयी घोषित करून देतील. कारमने संघ प्रतीक अजून सुद्धा क्रीजवर सज्ज. कारमने संघाचा एक मोठा खेळाडू प्रतीक, ह्याच्यावर भरोसा आहे. या खेळाडूवर भरोसा ठेवलाय तो म्हणजे कारमने संघाने. हा खेळाडू विजय घोषित करून देऊ शकतोय संघाला. यावेळेस उडवलाय षटकार. 6 धावा. वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाळा. दूर दूर मारेगा झुकेगा नाही साला. डीजे ती म्हणजे 33 धावा. जिंकण्यासाठी 4 चेंडूने 11 धावाची गरज. सुंदर फटका इथे पाहायला मिळाला. 44 धावाचं आव्हान होतं. आता मात्र समीकरण आहे ते 4 चेंडू 11 धावा. मी मगाशी म्हटलं होतं कारमने संघाचा एक भरोसा प्रतीकवर आहेच. तो या संघाला विजयी घोषित करून देईल. मात्र 4 चेंडूने 11 धावांचा खेळ शिल्लक आहे. पाहायला गेलं तर जयदीप गोलंदाज सुद्धा एक धडाडीचा आहे. रोखू शकेल का 11 धावा 4 चेंडू मध्ये. आणि इथे मात्र फटका उंचावतोय. झेल होऊ शकते. झेल बाद होते तो म्हणजे प्रतीक. आणि परतावं लागते ते म्हणजे प्रतीक केला. कारमने संघ थोडीशी नाराजी कारमने संघाच्या चेहऱ्यावर देखील. अजून सुद्धा 3 चेंडू शिल्लक आहेत. मित्रांनो हा क्रिकेट आहे. क्रिकेट मध्ये काही होऊ शकतोय. 6 चेंडूवर 1 धाव न झालेली देखील पाहिली आहे. एका चेंडूवर 6 धावा निघाल्यात हे देखील पाहिलेले आहे. कारण का क्रिकेट आहे. काही होऊ शकतोय. 3 चेंडू शिल्लक आहेत. 11 धावांची गरज आहे. खूप सुरेख फटके खेळला प्रतीक आणि आपल्या मॅचचं थोडंसं समीकरण बदलून दिलं. 3 चेंडू 11 धावा. 11 धावा 3 चेंडू. आटातटीचा सामना पाहायला मिळेल. जयदीप एक वेगवान गोलंदाज. जयदीप कांटी बुडवण्या संघाकडून सामना तर आटातटीचाच पाहायला मिळेल. एक षटकार आपल्याला मॅच मध्ये आणू शकतोय. इथे मात्र काय होतंय. धावचीत होऊ शकतोय का. धावचीत होऊ शकतोय आणि झालेला देखील आहे. इथे पंच सांगतायत की 3 एस्टांच्या वरून हा चेंडू गेला. हा वाईट घोषित असू शकत नाही. आणि आता थोडंसं समीकरण बदलतंय. 2 चेंडूने 11 धावा. धाव फलकावर धाव संख्या त्या म्हणजे 23 धावा. 4 गडी बाद. कारमने संघ इथे मात्र थोडंसं अडचणीत. काय होईल. 2 चेंडूनी 11 धावा. जयदीप पाहायला गेलं तर एक अष्टपैलू खेळाडू देखील आहे या कांटीबोडन संघाचा. चला 2 चेंडू 11 धावा. का मॅचला रंगत आलेली आहे. हा मोठा फटका. या मोठ्या फटक्याने तुम्ही मॅच मध्ये येऊ शकता. वा काय चेंडू फेकला गेला. इथे मात्र गडी धावचित स्टंपिंग होतोय आणि परतावं लागतंय ते म्हणजे